मडगाव मडगाव मडगाव. प्रैंक आपके साथ प्रैंक हो गया. सो जाओ सो जाओ सो जाओ सो जाओ सो जाओ. रत्नागिरी आहे, खाना खाता है रत्नागिरी आहे. रत्नागिरी खाना. हाँ. अभी ये फिर से खाना खाएंगे दोस्तों, आप देख सकते हो. मैं नहीं खाऊंगा. क्यों आप खाना क्यों नहीं खाएंगे? मेरा मोबाइल. अच्छा ये कॅमेरा शाय लगते हैं प्रॉपर. मित्रांनो रत्नागिरीले रत्नागिरी. आय एम सो सॉरी की मी तुम्हाला लोकेशन च्या पोचण्याच्या एकदम मध्यस्थ मी तुम्हाला सांगतोय की मी कुठे चाललोय. तर मी कुठे चाललोय ते इथं आहे गोकर्णा. आणि गोकर्णाला जाण्यापर्यंत आपल्याला भरपूरसे चांगले मित्रमैत्रिणी फक्त मित्रच मिळाले त्यावेळेस. मैत्रिणीची आपण संपर्क अजून केलेला नाहीये. आणि सोलो ट्रिप ही सर्वात मेन यार. देखो देखो ट्रैवल का सबसे बढ़िया इनका आवाज मतलब. चीज है, ब्रेड वड़ा पाव गरम. वड़ा पाव गरम. चिकन कबाब है. सैंडविच, ब्रेड ऑमलेट, वेज सैंडविच, चीज सैंडविच, ब्रेड ऑमलेट. वड़ा पाव गरम. वड़ा पाव. वड़ा पाव गरम. गरम वड़ा पाव. सैंडविच गरम सैंडविच मिलता. चाहिए. सैंडविच सैंडविच चाहिए. काय के पूछ रहा है गरम है. वड़ा पाव. गोकर्णा की हसीन वादियां देख लो दोस्तों. डॅम. म्हणजे गोकर्णामध्ये सकाळचे 5:30 वाजलेले आहेत. मे बी 6 वाजत असतील आता. आणि मी इकडे एकदम सुंदर प्रवास करून उतरलेलो आहे. तुम्ही बघू शकतात माझ्या मागे प्लॅटफॉर्म. अँड येस काहीच प्लॅन नाही आहे गाईज. ही ट्रिप आहे पूर्ण अनप्लॅन्ड. आत्तापर्यंत जेवढं घडलेलं आहे ते खूप अमेझिंग आहे. आणि ह्याच्या पुढेही खूप अमेझिंगच घडणार आहे. क्योंकि हमारे ऊपर उनका हात है. सो येस लेट्स गो. गाइस आप देख सकते हो ब्यूटी ऑफ नेचर ना. And I am too excited. म्हणजे भावानो काय विचार करून इकडे आलोय ना. खरंच पटतंय सगळं. पटतंय सगळं म्हणजे सगळं समजा पटतंय भावांनो मला. म्हणजे काय ते आपल्याला लोक मिळाले. त्यांनी आपल्याला इथपर्यंत सोडलं आणि अजून पण आहेत आपल्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये. आपल्यासोबतच फिरतायत ते. मस्त मजा येणार आहे. वा वा वा. सोलो ट्रिप कर रहा हूं दोस्तों. गिव्ह मी ब्लेसिंग्स. आणि तुम्ही व्ह्यूचा एन्जॉय करा. व्ह्यू का guys, this is what we call everything. पानी के नजदीक भी नहीं जा रहा. कब से आए हो मैं यहाँ पे.
मेन ये जो रॉक्स है ना, मतलब ये रॉक्स, इन पर जाकर बैठ कर आया और मैं पानी के सामने आई डोंट नो व्हाई, मे बी आई डोंट वांट टू. सो गाइज, इन महान अतिथियों ने, सॉरी, इन महान बेंगलोर के लोगों ने हमें लिफ्ट दे के हमारे क्या बोलते हैं रास्ता हमारा नज़दीक कर दिया है, जो हमें लेके जाएगा टेम्पल ऑफ व्हाट वी से गोकर्ण ऑल. God's blessing, I am reaching towards Mahabaleshwar temple मित्रांनो, with again at only 265 rupees. Till now I have just invested or I have just expensed over 265, nothing more than that. आणि खरं सांगू तर सर्वात चांगली गोष्ट वाटते की एक खूप कमी बजेटमध्ये खर्च होतोय आणि एक चांगली यात्रा होते. यात्रा म्हणण्यापेक्षा एक चांगली ट्रिपच होते. इट्स सेम बट येस, कम्प्लीट फन अँड कम्प्लीट अमेझिंग गोष्टी घडतात. बघा ना आता हेच किती इझिली होते. स्टे ट्यून्ड. दोस्तों, आप जो देख रहे हो ये है गोकर्ण का सबसे बड़ा मंदिर, महाबलेश्वर ऑफ श्री गजानना. यस मित्रांनो, मी या मंदिरात दर्शन घेतले आणि मी खरं बोलू तर मी इकडे 30 मिनिटं जे अध्यात्म मध्ये म्हणजे मेडिटेशन करताना मला ध्यान करताना मिळालेत ना, लाईट, खरंच कांट इवन एक्सप्रेस इन वर्ड्स यार, इतकं अप्रतिम वाटलंय ना. एव्हरीबडी मस्ट विजिट. आणि आहे ना, सर्वात बेस्ट गोष्ट सांगू, आज अंगारकी चतुर्थी आहे, हे मला माहिती नव्हतं. लेजिट मला माहिती नव्हतं आज अंगारकी चतुर्थी आहे. आणि कोइन्सिडेंटली मॉर्निंग पासून माझा ट्रॅव्हल म्हणजे काल गेल्यापासून जो माझा ट्रॅव्हल स्टार्ट झालेला आहे तो आज पण, आणि मी काल जो माझा डिनर घेतला होता तेवढाच, आणि त्याच्यानंतर आता मी इकडे येत आहे. सो येस, कुठेतरी खूप ब्लेस्ड फील होत आहे की अनस्ट्रक्चर्ड चालू आहे हे सगळं, काहीच प्लॅन नव्हतं याच्यामध्ये, आणि ते कुठेतरी एक गुड वे मध्ये स्पिरिच्युअलिटीकडेच वळतंय की शेवटी ही त्यांची इच्छा असते, तुमचं काहीच नसतं. यू आर जस्ट अ डिवोटी अँड यू हॅव टू जस्ट डू वन थिंग, बीइंग ऑब्झर्वर लाइक हिम. गोकर्ण टेम्पल, शाम के 5 बज चुके हैं और अभी भी योगी से इसका मन नहीं हो रहा है कि वो ऐसे मस्त पैकी टाउन को बाय बाय बोल सके. तो हमने डिसाइड किया है कि ये जो जोगलेकर ब्रोज का घर है, इनसे थोड़ी बातचीत की जाए, क्योंकि इनका जो घर का सब कुछ दिख रहा है ना, वो हमें थोड़ा हसीन लगा है. या फिर कह सकते हैं कि वाय आय एम सेइंग इन हिंदी यार, मी मराठी मी बोलली जातो. तर मग मला इकडे जाण्याची खूप आतुरता आहे, जोगळेकर परिवाराकडे. आणि हे मराठी आहे मला असं कळल्यानंतर तर मी यांच्याशी नक्कीच संवाद साधतो. चला आता बघूया, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. दादा, ओ जोगळेकर परिवार, लेट्स सी will they get into me or not. Okay. दादा, तुमच्याकडे एक पाहुणा आलाय. असं कोण बोलतोय? योगी मरशील एक दिवशी. बट यस, अरिस्टोटलीना पंत आहे. 1 मिनिट येता का?
नमस्कार. मंदिरात आलो होतो, जोगळेकर नाव वाचलं, महाराष्ट्रीयन आहे आणि घराची सांभाळणूक खूप अप्रतिमपणे केली आहे. तर बघायचं मुंबई, नाशिक, महाराष्ट्र. हा, तर सौभाग्य मिळू शकतं घर बघण्याचं. घर बघण्याचं सौभाग्य. पवार. नाशिक रोड की नाशिकला आपलं पंचवटी माहितीये. द्या आशीर्वाद द्या. काळाराम काळाराम मंदिर. चला. तर बाबा आपलं खरं पूर्ण नाव काय? जोगळेकर. पूर्ण वासुदेव वासुदेव जोगळेकर. वासुदेव निलकंठ जोगळेकर. निळकंठ जोगळेकर. वासुदेव निळकंठ जोगळेकर यांच्या घरी आपण म्हणजे यांच्या राजशाही घरात आपण पदार्पण करतोय मित्रांनो. चला, हा अनुभव. आणि खरंच घर म्हणजे ना, मी सकाळी दर्शनासाठी जेव्हा आलो ना तेव्हा मी बघितलं गाईज, काय वाईब्स आहे, काय घर आहे, अप्रतिम. आणि इकडे स्टडी चालू आहे प्रॉपर सांस्कृतिक पद्धतीमध्ये. पुढे पण आहे का? पुढे पण आहे घर? जाऊ. लेट्स एक्सप्लोर दोस्तो. किचन किचनला बघून घ्या. याला म्हणतात घर मित्रांनो. घराचा अनुभव याला म्हणतात. आपल्याला आवडलं काहीच. हो, बघा मित्रांनो, अशी घरं असतात इतके मोठे. याच्यामध्ये एक बिल्डिंग उभारली जाते आणि अशी घरं जपली गेली पाहिजे. सच अ ब्युटी. खरंच अप्रतिम. तो दोस्तों, आज का भोजन हम वहीं से कर रहे हैं जहाँ पर हमने दोपहर का खाना लिया था. और यहाँ पे सच में मतलब टेस्ट की तो बात अलग ही होती है. और कहते हैं ना कि मंदिर के भोजनालय में खाने का अवसर और पुण्य प्राप्त करना और वो मानसिकता अपने अंदर रखना, वो अलग बात होती है. तो आपको भी अगर कम बजट में ट्रैवल करना है तो डेफिनेटली ऐसे ही जो नज़दीकी मंदिर के भोजनालय होते हैं वहाँ पर खा लीजिए. आपका ट्रैवल का पैसा भी बच जाता है और आपके अनदर एक्सपीरियंस के लिए आपको और सूदिंग अमाउंट आपके जेब में एक खड़ी हो जाती है. नथिंग एल्स. द पर्पज इज ओनली दैट. खाने के लिए हम होटल में भी खा सकते हैं, लेकिन यहाँ पे खाने जो ह्यूमिलिटी, जो प्योरिटी, जो डिविनिटी हमें मिलती है वो कहीं और नहीं मिल सकती. और हमारे साथ एक छोटे बच्चे भी हैं, वो अभी वीडियो में नहीं दिखे. और साइड में तो हमारे साथ एक वीकेंड से प्रॉपर वेशभूषा, मतलब एक ब्राह्मण वेशभूषा में भैया मिल गए. आप क्या करते हो भैया? प्रयागराज से. सिविल इंजिनियर. हम मुंबई महाराष्ट्र. महाराष्ट्र से हो आप? कुठल्या? मी मुंबई.
भुसावळ नाशिक आपलं ओरिजिन आहे. हा ते कुठून आहे? हाय. तुम्हाला तुमच्या इकडचा अनुभव कसा आहे? मस्त वाटते म्हणजे खूप भारी देवस्थान वगैरे खूप आहे आपल्यासारखं महाराष्ट्रासारखं नाही पण म्हणजे संस्कृतीमध्ये जोपासलं एकदम मस्त हे लुंगी वगैरे घालून इथं जे आहे म्हणजे लुंगी वगैरे घालून यावं लागतं आपल्याला आणि फॉर हिंदी में मराठी दे आम्ही आता खूप सारे देवस्थानी फिरून आलोय. कुक्क सुब्रमण्यम देवाचं मंदिर आहे. कार्तिकेय जे आहे ना गणपतीचे भाऊ त्यांचं मंदिर फिरून आलोय कुक्क सुब्रमण्यम म्हणून. त्याच्यानंतर धर्मस्थळ नावाचं एक देवस्थान आहे ते पण खूप मस्त आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही मुरुडेश्वर गेलो गोडकुंजी आणि आता गोकर्ण आमचा लास्ट आहे. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे परत आमच्या ऑफिसला. ऑफिस कारवार प्रोजेक्ट सिबर्डला कामाला आहे आम्ही. सुट्टीने सरांसोबत आलो होतो मी फिरण्यासाठी असंच. सर चालले ना आता. तुम्हाला कसं वाटलं? माझा अनुभव तर काय सांगू मित्रांनो, एकदा म्हणजे ना सकाळपासून मी ते रे ना पहिले पॉंडिचेरी ठरवलं होतं. हा पण अचानक असं वाटलं की आहे ना हे जरा जवळ पण आहे आणि गणपतीचं तर नव्हतं पण मला पण आहे ना तुमच्यासारखी शांतताच अनुभवायची होती. आणि खरंच म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ती आता पॉप्युलेशनच एवढी वाढली की ती शांतता कुठेतरी गेली नाही राहिली. पण इकडे आल्यानंतर म्हणजे वातावरण बघा तुम्ही, शांतता खरंच. जेवण हा आणि जेवणाची तर एक वेगळीच खासियत. आणि मंदिरामध्ये मंदिरातला अनुभव तर सर्वात एकदम अप्रतिम. सगळीकडे हा हा आणि खरंच चांगलं आहे. चला मग आता हरिनामाचं संकीर्तन घेऊया. धन्यवाद. हा तुम्ही व्हिडिओ